नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांना राम राम. हे बघा, याचा अफाट मक्काचं पीक आलेलं आहे आणि यावर्षी 2026ला खूप मक्काची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे. सर्वात जास्त क्षेत्र पाणी पाऊस असल्यामुळं मक्काची खूप मोठी लागवड झालेली इकडं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, फुलंब्री तालुका. तर सर्वच महाराष्ट्रामध्ये जवळपास झालेलं आहे असं दिसतंय चित्र. तर मक्याचे भाव खूप पडलेले आहेत. तर एक प्रश्न पडला होता, जेव्हा 10वी-12वीला विद्यार्थी सर्वात जास्त मार्क घेऊन, सर्वात जास्त अभ्यास करून जास्त मार्क घेतो, तो चांगल्या एका कोर्सला त्याचा नंबर लागतो. इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक असो, काही पण असो, चांगले मार्क मेहनतीनं घेऊन त्याला चांगलं फळ मिळतं. तसेच एखाद्या कंपनीनं चांगलं बियाणं काढलं तर त्याचा बियाणाचा खूप खप होतो, त्याची जास्त खरेदी होते. एखाद्या खता औषधाची चांगल्या क्वालिटीचं काढलं तर त्याचाही खूप खप होतो, खूप बिझनेस होतो. पण शेतकऱ्यांनी मेहनत करून जिथं 25 क्विंटल मक्का होती आणि त्यांनी जास्त मेहनत करून ते ॲव्हरेज 50 क्विंटलवर नेलं तर त्याचे भाव 2000 1500 रुपयावर येते, 1200-1300 रुपये येते. बघा शेतकऱ्याची हालत. शेतकरी जेवढं जास्त शेतीमालाचे ॲव्हरेज काढेल, उत्पन्न काढेल, 25 क्विंटलहून 50 क्विंटलवर मक्का नेली तर त्याचे भाव लगेच खाली येतात. ते असं कोणत्याही पिकाचा असू दे, मका, गहू, ज्वारी, बाजरी. जेवढी जास्त मेहनत तेवढं जास्त उत्पन्न, तेवढं जास्त उत्पन्न तेवढे भाव डाऊन. अत्यंत गंभीर परिस्थिती आहे शेतकऱ्याची. हे मक्काचं आहे. आता पहिले आपण पोते भरून मक्का नेत होतो आणि पोते भरून मक्का व्यापाऱ्याकडे नेल्याने साहजिकच त्याला 10 रुपये हमाली लागत होती. पण आता काय, शेतकरी स्वतःच मक्का काढतो, स्वतः ट्रॅक्टरात भरतो, ते ट्रॅक्टरचं भाडंही शेतकरी देतो आणि व्यापाऱ्याच्या काट्यावर नेऊन घालतो. तरीही ती 10 रुपये हमाली तशीच चालू आहे. तरी शेतकरी गप्पचे. क्विंटल मागं 10 रुपये हमाली शेतकऱ्याची फुकट कापली जाते आणि ती हमाली 10 रुपये जो व्यापारी आपल्या शेतकऱ्याकडून मक्का घेऊन पुढं मोठे मोठे ट्रक पाठवतो आणि त्या लोकांची हमाली ही शेतकऱ्याकडूनच कापली जाते, 10 रुपये हमाली. बघा, आणि त्यांचं फ्रीमध्ये काम होऊन जातं. त्यांची हमाली शेतकऱ्यांना घेतो, कारण आता पहिल्यासारखे पोते भरत नाही आणि ते पोते उचलून ट्रॅक्टर टाकून तिथं उतरून घेत होते. तेव्हा 10 रुपये हमाली लागत होते. ठीक आहे म्हणून आता तसा प्रकार आल्यानंतरही 10 रुपये हमाली शेतकऱ्याकडून काटल्यात. या शेतकऱ्याने कधी विचारही केला नाही. 10 रुपये हमाली आणि क्विंटल मागं 1 किलो 2 किलो कट्टाही कट होतो. बाबा कितीही लुबाडणूक. क्विंटल मागं 2 किलो मक्का, एका क्विंटल मागं 2 किलो मक्का कट होती, 10 रुपये हमाली. म्हणजे हा किती दिवसा ढावळ्या शेतकऱ्याची लुबाडणूक आहे. शेतकऱ्यांनो, आवाज उठवा, कुठेतरी युनिटी बांधवा, एखादा असोसिएट बांधवा. शेतकऱ्याची किती लुबाडणूक आहे ही मक्कामध्ये. बघा, 2 किलो मक्का 20 रुपयाने म्हणलं ती 40 आणि 10 रुपये हमाली, अशी एका क्विंटल मागं 50 रुपयाचा तोटा शेतकऱ्याचा होतो. काटोकाट तराजूना मोजून देतो आपण 1 क्विंटल मक्का, तरी त्यामागं 2 किलो काटले जाते. बाबा, तरी शेतकरी गप्पाची. आणि आपण बियाणं घ्यायला गेल्यावर 2,500-3 हजाराला 4-5 किलोची बियाणं, तिथं 10 रुपयेसुद्धा कमी होत नाही. आपण 2 किलो मक्का फुकट आणि 10 रुपये हमाली फुकट देतो. बघा शेतकरी मित्रांनो, पटतं का? आणि माहिती आवडली चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असे शेतकऱ्याचे हिताचे नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. बघा, शेतकऱ्याच्या मक्काचं मला सहज आठवलं म्हणून शेतकऱ्यांना माहिती दिली. थँक्यू, धन्यवाद.